राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाला 471 कोटी 5 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे। निधी अभावी ऑक्टोबर महिन्याचा पगार 7 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाही। निधीचा शासन निर्णय जाहीर झाल्याने महामंडळाला निधी प्राप्त होणार आहे। यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित बँक खात्यामध्ये आज जमा होऊ शकेल। परिवहन मंत्र्यांनी घोषणा केल्यावर 8 नोव्हेंबरला दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात अपयश आलं। परिणामी प्रशासकीय यंत्रणेसह मंत्र्यांनी पथकर नाक्याची पाहणी करून आता 13 नोव्हेंबरची नवी मुदत दिली आहे। वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याकरता दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा भाग असलेल्या नामजोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी एकास एक पार्किंग करता आग्रही भूमिका घेतली आहे। या प्रकल्पातील वरळी बीडीडी पाठोपाठ नायगाव इथंही एकास एक पार्किंग दिलं जात असताना नामजोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनाही त्याच पद्धतीने सुविधा देण्याची मागणी केली गेली आहे। या मागणीकरता रहिवाशांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे। आवक वाढल्याने मटारच्या दरात घट झाली, पण घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये भेंडी, गवार, काकडी, वांगी, भुईमूग, शेंग, गाजर, घेवडा या फळभाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे। सोनं आणि चांदीच्या किमतीत चढउतार होत असताना दिवाळी दरम्यान सोन्याचे दर वाढले होते। हे दर 1,26,000 गेले होते। या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या किमतीत थोडीशी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। यावर्षी नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे। परिणामी दरवर्षी ऑक्टोबर अखेर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन लांबणीवर पडणार असल्याची माहिती पर्यावरणवाद्यांनी दिली आहे। हा हवामान बदल आणि नष्ट होणाऱ्या पाणथळ जागांचा परिणाम आहे। तर महाविकास आघाडीच्या काळात राबवण्यात आलेली महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना महायुती सरकारच्या काळात बारगळली। 6 महिन्यांपासून अनुदान वितरित न करण्यात आल्यानं शिवभोजन थाळी चालकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होतं। या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सरकारकडून 70 कोटींच्या अनुदानापैकी 28 कोटींचं अनुदान वितरित करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आले। मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्याकरता रस्ते विस्तार आणि ओव्हरब्रिजसह पायाभूत सुविधांच्या विकासाचं काम सुरू आहे। देशाची आर्थिक राजधानी आता वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्याकरता एका महाआयोजनेवर काम करते आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं एकात्मिक बोगदा रस्ते प्रणालीकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करायला सुरुवात केलेली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईतील विविध भाग भूमिगत रस्त्यांनी जोडले जाणार आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नायगाव बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत 5 पुनर्वसित इमारतींचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। बुधवारी या इमारतीतील 864 घरांच्या चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या 864 घरांपैकी 423 घरं निवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलिसांना देण्यात येणार असल्यानं पोलिसांची बऱ्याच वर्षांपासूनची गृहस्वप्नपूर्ती होणार आहे। दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामातही राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे। दैनंदिन वाहतूक अहवालानुसार प्रवासी तिकीट आणि सवलत मूल्य रक्कम मिळून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेमध्ये तब्बल 6 कोटी रुपयांची दैनंदिन तूट नोंदवली गेलेली आहे। ऑक्टोबर महिन्यातच एसटीला सुमारे 180 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे। ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणच्या आसपास 1300 एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर एक नवीन व्यावसायिक केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे नवीन व्यावसायिक केंद्र नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तसंच पनवेल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर विकसित केलं जाणार आहे आणि 4ही महानगरांच्या विकासाला गती येणार आहे। मुंबईची विजेची मागणी वाढत असतानाच हरित ऊर्जेचा पुरवठा वाढणार आहे। त्याकरता टाटा पॉवरनं अक्मे सोलर, ज्युनिपर ग्रीन एनर्जी आणि टाटा पॉवर ग्रीन एनर्जी लिमिटेड या 3 कंपन्यांसोबत सुमारे 200 मेगावॅट वीज खरेदी करण्याकरता करार केलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना हरित ऊर्जा उपलब्ध होऊ शकणार आहे। हिमालयामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरामध्ये तापमान कमी झालेलं आहे। रविवारी मुंबईचं किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेलं आहे। चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे। शीतवाऱ्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांना गारव्याचा अनुभव घेता येणार आहे।
महाराष्ट्रात पाऊस संपल्यानंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान घसरण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये कडाक्याचा गारठा जाणवणार आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गादेकर यांची निवड करण्यात आली. तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे संतोष दाभाडे यांची तळेगाव नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीत शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. 2 दिवसांपूर्वीच कराड नगरपालिकेमध्ये भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार देणार हे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केलं होतं. मात्र भाजप अगोदर शिवसेनेनं माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांना शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. बदलापूर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुभाष गोटीराम पवार हे भाजपत प्रवेश करणार आहेत. सुभाष पवार हे मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र आहेत. नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण झालेली आहे. पालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता आरक्षण सोडत मंगळवारी 11 नोव्हेंबरला अंजूर फाटा इथल्या मानसी भारत गदा पदवी यांच्या महाविद्यालयामध्ये होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षण आणि हक्कांकरता सातत्यानं लढा देणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब दोडतले यांनी स्थापन केलेल्या यशवंत सेना या पक्षाला अखेर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेली आहे. या पक्षाचं उद्घाटन अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथं करण्यात आलं. यावेळी पहिला AB फॉर्म अहिल्यादेवींच्या चरणी ठेवून पक्षाच्या कार्याची सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषदांसह नगरपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते आहे. जिल्ह्यातील एकूण 7 नगर परिषद आणि नगरपंचायतींकरता मतदान पार पडणार आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. स्थानिक पातळीवर निर्णयांचे अधिकार सगळ्याच राजकीय पक्षांनी दिले गेले आहेत. त्यामुळे सोयीच्या आघाड्या आणि समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेतील. ठाकरेंना दिवसतास प्रकृतीमुळे सार्वजनिक जीवनापासून लांब असलेल्या संजय राऊतांनी विखे पाटलांवर हल्ला चढवला. तुम्ही चालू कारखाने बंद पाडलेत, गणेश कारखान्याचं काय केलं असा सवाल करत संजय राऊत यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. जळगाव शहरातील कांचननगर परिसरामध्ये 2 युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचं रूपांतर गोळीबारात झालं. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, 3 जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. ओमकार हत्ती पकडण्याच्या मोहिमेबद्दल कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओमकार हत्ती पकडण्याची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. नाशिक इथं यंदा होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीकरता जळगाव नाशिक विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते. जळगाव आणि नाशिक इथल्या दोन्ही विमानतळ कार्यरत असल्यामुळे ही सेवा तांत्रिकदृष्ट्या शक्य असून सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात हालचाली सुरू आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपल्यानंतर एकनाथ शिंदे रविवारी शुभेच्छा देण्याकरता पुण्यामध्ये गेले होते. सांगलीच्या बोरगाव इथं बैलगाडा शर्यत पार पडली. फॉर्च्युनर, थार, 150 दुचाकी अशांकरता हजारो बैलगाडा धावल्या. बैलगाडा शर्यतीमध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीनं मैदान मारले आणि श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला. फॉर्च्युनर कार जिंकले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्राप्तिकर विभागानं केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। आयकर विभागानं जिल्ह्यातील सुमारे 1050 पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटिसा बजावल्या आहेत। त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून करचोरीचे गंभीर आरोप करण्यात आले। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मतदानाकरता प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे। 11 नोव्हेंबरला 20 जिल्ह्यांमधील 122 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे। बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याकरता एकूण 3,70,00,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पाकिस्तान सीमेवर भारतीय सैन्यानं शक्ती प्रदर्शन केलं। रण आणि क्रिक सेक्टरमध्ये भारतीय सैन्याचा ब्रह्मशीर सराव करण्यात आला। लष्कराच्या तिन्ही विभागांनी आपले पराक्रम दाखवले।